धुळ्यातील सर्वे क्रमांक 393/2 येथील वादग्रस्त बांधकाम पेटले। जनता दलाचे उपजिल्हाधिकारींना थेट निवेदन, कारवाईची मागणी। धुळे शहरातील सर्वे क्रमांक 393/2 व सिटी सर्वे क्रमांक 1284 आणि 1285 वरील अनधिकृत बांधकामाचा वाद आता चांगलाच चिघळला आहे। या प्रकरणी जनता दल सेक्युलर पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हाध्यक्ष महमूद भाईजान यांनी थेट धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। महापालिकेची परवानगी न घेता उभारलेले बांधकाम, वॉल कंपाऊंड आणि त्या ठिकाणी सुरू असलेल्या प्लास्टिक कारखान्यामुळे पसरणारी दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या भूखंडावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगन आदेश दिलेला असतानाही नियमबाह्यपणे लेआउटला मंजुरी कशी दिली, असा थेट सवाल महमूद भाईजान यांनी उपस्थित केला आहे। हा वादग्रस्त लेआउट तात्काळ रद्द करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि हे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला असून आता उपजिल्हाधिकारींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। निवेदन देण्यात वेळी जनता दलाचे अध्यक्ष महमूद भाईजान, मुस्तफा, इस्लाम, निसार, हलीम, बदर आलम, डॉक्टर सरफराज अंसारी, अब्दुल रहमान उपस्थित होते। मैं महमूद भाईजान, धुलिया जिला जनता दल सदर, वार्ड नंबर अभी जो वार्ड नंबर हमारा 13 और वार्ड नंबर 19 ये जगह के ऊपर वहाँ के 300 सिलेंडरों के ऊपर हड्डमी से अतिक्रमण किया जा रहा है। जबकि 2015 से हमारा पोस्ट मीटर चालू है और उन्होंने टोटल काम 2023 के बाद से हेरा फेरी करके वहाँ हड्डमी से काम शुरू कर दिया है। हमारा कहना है कि वहाँ पे जो अतिक्रमण करे उनका अतिक्रमण निकाला जाए। हमारी ये कलेक्टर साहब से भी विनती है, आयुक्त मैडम से भी विनती है और हमारा यही मुतालबा लेके हम यहाँ आए थे। हमारा काम होना चाहिए। खुदा हाफिज़, जय हिंद।